देशात आता टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे। नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं हा मोठा निर्णय घेतलाय। 22 जूनपर्यंत आता टेलिग्राम ॲपवर हा बंदीचा निर्णय आहे आणि 21 जूनला नीटची फेरपरीक्षा होणार आहे आणि 22 जूनपर्यंत टेलिग्राम या ॲपवर बंदीचा निर्णय घेतलेला आहे। तर नीट पेपर फुटी प्रकरणासाठी टेलिग्राम ॲपवरूनच कशा प्रकारे पेपर फुटलेला होता, अनेक ग्रुप्समध्ये हा पेपर सर्क्युलेट झालेला होता हे पुढे आलेलं आहे। त्यामुळे टेलिग्राम या ॲपची या एकंदरीत संपूर्ण प्रकरणामध्ये काय नेमकी भूमिका होती हे सगळ्यांनाच आता कळलं आणि त्याचमुळे सरकारने सुद्धा एक मोठा निर्णय घेतलाय। 22 जूनपर्यंत टेलिग्राम ॲपवर आता बंदी असणार आहे। उर्वशी खुना आमचे प्रतिनिधी दिल्लीमधून आपल्या बरोबर जाणून घेऊया उर्वशीकडून आणखी तपशील। उर्वशी, देशभरामध्ये आता टेलिग्राम या ॲपवर बंदी असणार आहे आणि नीटची फेरपरीक्षा होईपर्यंत बंदी असणार असल्याचं कळतंय। काय नेमका हा निर्णय झालाय? हे बघा, नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून ही मोठी ऍक्शन घेतली गेली आहे। पूर्ण भारतभर जे आहे टेलिग्राम बॅन करण्यात आला आहे। आपल्याला माहिती आहे की ह्या सगळ्या ज्या क्वेश्चन पेपर्स आहेत, जे गेस्ट पेपर्स होते, जे नीट पेपर फुटी प्रकरणात बाहेर आलेत, हे सगळे टेलिग्रामवर शेअर करण्यात आलेले होते। पेपर लीक जे पूर्ण झालेलं होतं ते त्याच्या एव्हिडन्समध्ये टेलिग्राम हा खूप महत्त्वाचा सोर्स म्हणून करण्यात आलेलं होतं। त्यानंतर दिल्लीत वेगळ्या बैठकी झाल्यात, जिथे पार्लमेंटरी पॅनल मीटिंग पण होती। त्यांनी सुद्धा नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि नीटच्या अधिकाऱ्यांना वेगळ्या लेवलवरती जे आहे विचारपूस केलेली होती। त्या सगळ्यांनंतर हे एक मोठा निर्णय जे घेण्यात आला आहे की 22 जूनपर्यंत टेलिग्राम पूर्ण भारतात जे आहे हे बंद करणार आहे असं समजून येत आहे। ठीक, उर्वशी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। उर्वशी खुना आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर दिल्लीमधून होत्या। देशात आता टेलिग्राम या ॲपवर तात्पुरती बंदी आणि 22 जूनपर्यंत हे ॲप वापरता येणार नाही।